पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम झी मराठीवरच्या गरमागरम कार्यक्रमात मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो। ज्या कार्यक्रमाचं नाव आहे तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही सारे खवय्ये चव महाराष्ट्राची। आता हा आपला आठवडा कोकण किनारपट्टी मालवण इकडचा स्वाद चाखण्याचा आहे। हे मी एवढं मनामध्ये रुजवलंय तुम्हाला सांगतो की माझ्या कपड्यांवरती सुद्धा मी निसर्गच छापून घेतलाय। अहो, निसर्गावरती प्रेम केलं पाहिजे। कोकण किनारपट्टीमधली ती नागमोडी वळणं, समुद्र किनारा, तिकडे मिळणारे पदार्थ हे कसे मन लावून खाल्ले पाहिजे। तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा मी कोकणामध्ये जातो तेव्हा तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेतोच। आणि मी असा एकही माणूस पाहिला नाही ज्याला कोकणातलं फूड आवडत नाही। बरं, आता कोकणातलं अन्न, कोकणातले पदार्थ, तिथल्या रेसिपीज परदेशात पोहोचलेल्या आहेत आणि तिथे सुद्धा कोकणातल्या पदार्थांच्या नावाने रेस्टॉरंट ओपन झालेले आहेत। पण हे करत असताना कुठेतरी ती ऑथेंटिसिटी, त्यातला खरेपणा हा न जाऊ देणं ही या कार्यक्रमातून आम्ही तुम्हाला दाखवणारी एक गोष्ट आहे। त्यामुळे आजच्या भागामध्ये आपण ऑथेंटिक कोकणी मालवणी पदार्थ पाहूया। आई आणि मुलगा आपल्याकडे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया। या नमस्कार नमस्कार। या 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 नमस्कार। अरे नमस्कार काकू, दोस्ता नमस्कार। हे काय? येस दादास, हे तुझ्यासाठी कोकणातलं रानमेवा खास तुमच्यासाठी आज आम्ही आणलंय। फारच छान। हे काय? कोकम आगळ आणि कोकम सरबत आहे। अच्छा, आणि ही ती सोल आहेत, त्याला कोकम सोल असं दोन्ही आपण म्हणतो। फार छान। तर मंडळी बघा, साधारण त्यांनी आत्ताच आपल्याला कोकणात नेऊन ठेवलेलं आहे कोकम आगळ। ठीक आहे, ह्याच्याकडे आपण जाऊया। तुमच्या दोघांचं स्वागत। नमस्कार। काय नाव तुझं? माझं नाव आशिष शेडगे। बरं, आणि आई? मी आरती शेडगे। काय करता आरती? आपण मी आता घरात टिफिनचं चालू केलेलं आहे। घरामध्ये घरातून टिफिन देता? टिफिन घेऊन जातात लोक। अरे वा। मी पब्लिक सिटी केली तेव्हापासून सगळे घेऊन जायला लागले। बर, आणि तू काय करतोस? मी आता जस्ट MSc केलंय आणि मी पत्रकारिता आणि स्क्रिप्ट रायटिंग वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यात आत्ताच म्हणजे जस्ट मास्टर्स पूर्ण झाले। सुपर। मग आईच्या या खवय्यगिरीमध्ये तुझी मदत? पूर्ण आई आणि मी असं दोघं मिळून करतो। किचन आम्ही म्हणजे जे मोगलाई वगैरे आयटम सगळे असतात ते सगळे मी करतो आणि आपले अस्सल कोकणी मालवणी पदार्थ सगळे आई करते। फार छान। कोकणची माणसं आज आपल्याकडे आली आहेत। एवढं छान कोकम सरबत आणि आगळ घेऊन आलेला आहात। आज तुम्ही काय करणार आहात? आज मी हुलग्याची रस्सा भाजी आणि कोकमाचं सार। चला, कोकणातला माणूस स्वस्थ बसत नसतो। आपण आज कोकणात आलेलो आहोत, त्याच्यामुळे लगबगीने पहिला पदार्थ करूया। काय याचं नाव आहे? हुलग्यांची रस्सा भाजी। साहित्य काय सांगा? हे हुलगे, बर, ह्याला मी भिजून मोड काढलेले आहेत। आज त्याची आपण आमटी करणार आहे। हे हुलगे मी उकडून घेतले, त्याचं अर्ध बारीक मिक्सरमध्ये बारीक केलंय। म्हणजे हे हुलगे मोड आलेले उकडले हा। आणि त्याला मिक्सर मधून वाटून घेतले, हे दाखवायला ठेवलंय। हो। बरं। आणि हे वाटणे हे मी चुलीमध्ये खोबरं आणि कांदा भाजलं निखाऱ्यावर। अच्छा। आणि त्याच्यात लसूण आहे आणि कांदा आणि खोबरं हे एवढं वाटलेलं आहे। खोबरं कांद्याचं लसूण घातलेलं चुलीवरचं वाटण, त्याचा रंगच सांगतो ते चुलीवरचं आहे, हो की नाही? हे कोकम आहे। ते कोकणामध्ये टॅमॅटो हा प्रकार नाही, आंबट जरा पाहिजे म्हणून आपण हुलग्यामध्ये थोडं 1 ते 2 कोकम टाकायची। कोकम आणि हे फोडणीला गरम मसाला, हे काश्मीरी लाल तिखट, हळद, मीठ, मालवणी मसाला, राई, हिंग, कढीपत्त्याची फोडणी दे आणि इकडे कोथिंबीर भरून सगळं झाल्यावरती मालवणी मसाला पाहिजे म्हणजे पाहिजे। प्रश्न, त्याला आमच्याकडे बुक्की म्हणतात। बुक्की? हा, आमच्याकडे वेगळी बुक्की असते, इथे बुक्की वेगळी आहे, हो ना? आणि जरा बुक्की टाकते त्याच्यात, म्हणजे त्यांना तिखटपणा तो लागतो। वाटण नसतं तरी चालेल, पण कोकणामध्ये कसं नुसतं मसाल्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालून कालवायचं आणि भाकरीला लावून रोल करून हे आम्ही खायचं। करतो। ते असं खाणं खाल्लेलं आहेत आम्ही लहानपणी। चांगलंय चांगलंय। चला आता कृती करूया। हो। काय करायचंय? एक मला कढई, तेल, चमचा देणार ना काकू? सगळं देणार। काय हो काकू, हा बोला ना। डब्याचा व्यवसाय करणं म्हणजे काही खायचं काम नाही। पण माझी आवड आहे ती। नाही नाही, ते पुढचं बोलू ते द्या ना मला। म्हणजे ग्राहक वेगवेगळे भेटतात ना खूप। हो। काही जण थोडेसे किती चांगलं दिलं तरी नाव ठेवणारे किंवा जरा तिरसट डोक्याचे भेटत असतील। हा, मग अशा वेळेला तुम्ही त्याला कोकणी स्टाईलने गार करता? करते। हे अरे डेंजर आहे ना, प्रचंड है ना? तू लहानपणी खूप खाल्ले असतील धपाटे। म्हणजे सांगू शकत नाही असे किस्से आहेत। तेल गरम होईपर्यंत तुम्ही जे याला धपाटे दिले त्याच्याविषयी थोडं जाणून घेतो। हो। त्याची काय रेसिपी आईने दिलेली धपाट्याची? बाहेर आमच्या पेरूचं झाड आहे, त्या पेरूच्या झाडावरती आम्ही चढलो आणि पेरूच्या झाडावरती ना ते आमच्याकडे त्याला ओंबळ्या म्हणतात ना, लाल मुंग्यांना,
उमळे उमळे ते होते लाल असतात डोंगरासारखे मोठे त्याला उमळे चावले म्हणतात. की ते संपलंच म्हणजे. आणि आम्हाला काही माहित नव्हतं म्हणून आम्ही सगळेजण त्या झाडावरती चढलो आणि त्या एका फांदीवरती ते उमळ्याचं हे होतं, ते जोर जोर हलवल्यामुळे सगळे उमळे आले आणि ते चावले. आम्ही आरडाओरडा सुरू केला. आम्हा लोकांना सावरायला आवरायला कोणी आलं नाही. जी बाहेर आली ती काठी घेऊन सांगितलं कोणी वर झाडावर चढायला आणि जे काय झाली सुरुवात. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मी पेरूच्या झाडावरती त्या दिवसापासून चढलो नाही. लेकराला ते ओंगळे चावले त्याचं काही नाही, धुवून काढलं. ते आमच्याकडे एक चूक केली आणि काय करून आता वरून एक धपाटा असणार. हा कोकणचा आमचा एक आहे. पाहतोच आहे मी तो बाणा. तेल गरम झाले आता काय राई मोहरी टाकायची फोडणीला, कढीपत्ता घाल. कोकणच्या नुसत्या मोहरीचाही ठसका येतोय. हा माणसांचा अंदाज याच्यावर. नंतर हिंग. हिंग त्यामध्ये टाकायचं मालवणी मसाला. तो मालवणी मसाला मी धणे, काळी मिरी, लवंग, दालचीन आणि चक्री फूल ह्याचं करून घरी तयार केलेला आहे मसाला हा. आणि लाल मिरची. तो मसाला पटकन करतेल म्हणून गॅस कमी करा. एकदम मंद आचेवर. त्यानंतर हे काश्मीरी लाल तिखट, रंगाला लाल पाहिजे म्हणून तिखट थोडं. खतरनाक. हळद. हा गरम मसाला मी घरी तयार केलेला आहे. ह्याच्या लवंग, दालचीन, काळी मिरी सगळं. आणि त्यानंतर हे मी वाटलेलं वाटण आहे जे मी खोबरं कांदा चुलीमध्ये भाजून आणलेलं आहे आणि लसूण याचं मी वाटण केलेलं आहे. घ्या. तुम्हाला माझ्या डोळ्यांवरून आणि ठसक्यावरून अंदाज आला असेल की काकू जे आमच्या करतायत अस्सल मालवणी कोकणी ते किती अगदी छान मसालेदार आहे. आणि आता त्यामध्ये हुलगे जे उकडून आणले ते थोडे ह्याच्यात जेवढं पाहिजे तेवढं. हुलगे थोडेसे अख्खा मसूर सारखे दिसतात ना. हो. हुलगे आपले हे जे कुळीत आहेत ना म्हणजे हुलगे ते आपण सपोज घरी आणून भाजले आणि ते आमच्याकडे अजूनही त्या जात्यावरती आम्ही भरडतो. आणि हे हुलगे आमच्या गावचेच आहेत. अच्छा बर. आणि नंतर हे थोडं वाटलेलं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं. बरं, मी त्याआधी प्रेक्षकांना सांगतो की जे आपण हुलगे वापरतोय ते मोड आलेले हुलगे आधी आपण या वाटणामध्ये घातले आणि आता मोड आलेल्या हुलग्यांना जे आपण वाफवून त्याची पेस्ट केली ती त्याच्यामध्ये घालायची आहे. छान छान छान. हुलग्याची भाजी ना. हुलग्याची रस्सा भाजी. वा. आता मला पाणी लागेल. हो देणार ना काकू. बघा बरं किती. बघा बरं. बस 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 तुम्ही म्हणाल तेवढंच. हो पुरे. पण याचा रंग हा असाच असतो का काळसर. हो कारण हे निखाऱ्यावरती भाजलेलं कांदा आणि खोबरे वाटण आहे. मी किसून नाही घेतलं असं नाही घेतलं. मी चेचला कांदा आणि ह्याच्यावरती टाकला आणि चुलीमध्ये अख्खी सुकी खोबरं पेस्ट करून म्हणून त्याचा हा रंग असा परतून घेतलं चुलीवर. वा वा वा. अत्यंत खमंग अशी ही हुलग्याची रस्सा भाजी आहे आणि मी पहिल्यांदाच खाणार आहे. मी पहिल्यांदाच पाहतो आहे. त्याचा जो सुवास आहे तो अस्सल कोकणी मालवणी आहे कारण मसाला तोच आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं. बरं. थोडं कोकम घालायचं चवीला. घाला. मस्त. आता हे छान वास येऊ दे. त्यानंतर ते झाल्यानंतर पुढचं बघू. आता काय राहिलं पुढे. त्याला चांगला कोड आहे. चांगलं उकळायला पाहिजे. ते छान खमंग असा वास यायला पाहिजे. आणि मग कोथिंबीर घालायची. वरती मग गॅस बंद करताना कोथिंबीर घालायची. उकळी छान आली. आता मला वाटतं कोथिंबीर घालूया. अहो विश्वास ठेवा हो मंडळी. इतका सुंदर सुवास येतोय ना. तुम्हाला मी थेट कोकणात घेऊन चाललोय. हो माझे थोडे तरी आभार माना. वा. कुळथाची म्हणजेच हुलग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. आता आम्ही त्याला अजून छान अशी भरभरून उकळी येऊ देतो. त्याचा खमंग सुवास तुमच्यापर्यंत पोहोचेलच. पण तो पोहोचण्याआधी लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण हुलग्याची रस्सा भाजी तयार करण्याची कृती पाहूया. सगळ्यात आधी भिजवून शिजवलेल्या हुलग्यापैकी अर्धे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे आणि अर्धे त्यातल्या पाण्यासकट तसेच ठेवावे. एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता आणि हिंग घालावं. त्यानंतर त्यात मालवणी मसाला, काश्मीरी लाल तिखट, हळद, गरम मसाला घालावा. त्यानंतर
त्यात कांदा लसूण सुक्या खोबऱ्याचं वाटण घालावं. आता त्यात वाफवलेले सबंध हुलगे घालून ते परतून घ्यावे. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेली हुलग्याची पेस्ट घालावी आणि पुन्हा सगळं नीट मिसळून घ्यावं. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोकम घालून एक उकळी येऊ द्यावी. आता बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून ही भाजी गार्निश करावी. कुळथाची म्हणजेच हुलग्याची रस्सा भाजी तयार आहे. अस्सल कोकणातला पहिला पदार्थ मातोश्रींनी केला. आता चिरंजीव करणार आहेत का? आम्ही दोघं मिळून करू. दोघं मिळून करणार आहेत. त्याला तरबेज केलंय स्वयंपाकात? हो एकदम. हो, पण मी आज बबन्या तुका आज कोकमचं सार दाखवणार आहे. बबन्या कोण? मी आमच्या तुम्हाला कोकणात कोकणात बबन्या म्हणतात. ही बबन्या? मुलाला बबन किंवा बबन्या आणि मुलगी असेल तिला कुठलीही मुलगी असेल रॅन्डम तिला बाय म्हणतात. गो बाय. अच्छा, म्हणजे मी बबन्या. अच्छा, मी तुम्हाला- काकू एकदम एकदम म्हणजे अगदी हक्काने का मला बबन्या म्हणाल्या. मला मस्त वाटलं, पण बबन्या मला कधीच कुणी म्हणाल नव्हतं. कोकमाचं सार करतोय ना आपण. साहित्य सांगा. हे वाटण आहे. ह्या वाटणामध्ये हा शाळ्याचा नारळ आहे खवलेला. तो नारळ, मिरची, लसूण, जिरं आणि हळद असं घालून ते एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. बर. आणि इतर साहित्य हे कोकमाचं पाणी आहे. कोकम पाण्यात घालून थोडंसं उकळून घ्यायचं आहे आणि ते गार करायचं पाणी. ते फक्त कोकमाचं पाणी आहे. कोथिंबीर आहे, तांदळाचं पीठ आहे, कढीपत्ता आहे, ही फोडणीसाठी म्हणून आपल्याला लसूण ठेचलेली आहे, राई आहे, हिंग आहे, मीठ आहे. चला पुढे काय करूया कृती? आता आपण गॅस ऑन करून त्याच्यात पातेलं. पण काय लागणार आहे? चालेल, कढई काय? का पॅन? कढई 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 कोकमाचं सार. कोकमाचं सार. वा. आपल्या कोकणामध्ये ना म्हणजे मोस्टली डाळ वगैरे असं काही मग पिठी भात, डिकू भात असं केला जाता. डिकू भात काय? डिकू भात म्हणजे ते असं आमच्याकडे त्या वेगवेगळ्या डाली असतात, त्या डाळ, त्या डाली सगळ्या एकत्र करतात, बटाटा टाकतात, कांदा टाकतात आणि फोडणी. डिकू भात. डिकू काय घालायचं याच्यात? आता आता याच्यात तेल तेल टाकायचं. काकू, कोकणातलं एखादं गाणं वगैरे येत असेल ना तुम्हाला? कोकणातली गाणी बघा. हा, कोकणातलं एक आमच्याकडे ना शिमग्याला डान्स येतो, नाच. म्हणजे दारादारावरती ते सगळेजण येतात आणि ते प्रत्येकाच्या दारासमोर ते नाचतात. तर त्याच्यात अशी पद्धत असते की तो नाच झाला ना की घरातली जी बाई असते ती आरत घेऊन बाहेर येतात. म्हणजे आरती, त्यांना आरती द्यायची, त्याला पैसे असतात. तर आमच्याकडे पद्धत अशी की ते नारळामध्ये ना ते पैसे लपवतात किंवा दिव्याखाली पैसे लावतात आणि त्यातले आरतीचा ताट मोकळा आलो की समोरच्याने असं समजायचं की हां म्हणजे पैसे लपवले. ते पैसे हुडकून काढायचे आणि मग ते त्यातले घ्यायचे. तर ते पैसे, जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर पैसे परत घरी घेऊन जाणार. बेस्ट. आणि मग तेव्हा ते दारात आले की ते गाणं म्हणतात की आरत घेऊन कोण गो आली ग, आरत घेऊन कोण ग आली, घरादाराची लक्ष्मी आली ग, घरादाराची लक्ष्मी आली. असं म्हणलं की ती बाई आरत घेऊन बाहेर येते. किती छान. वा. तेल गरम झाले. आता फोडणीला राई घ्या. इथूनच घेऊ ना अशी. हो हो, घ्या की. राई तुमचं द्यावी. स्वयंपाक घरी. हो हो. त्यानंतर ठेचलेली लसूण टाकायची. टाका टाका. वास गेला पाहिजे. मी तुम्हाला एक सहज आठवण करून देतो. या आठवड्यात आपण कोकण स्पेशल पदार्थ पाहणार आहोत, कारण आपल्या नवीन सिरीजचं नाव आहे चव महाराष्ट्राची. महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रांत आपण छान इथे उभ्या उभ्या छान खवय्येमध्ये एक्सप्लोर करूया. त्यातली आत्ता कोकणाची चव आहे. ठेचलेलं लसूण घातलं. पुढे काय? थोडा हिंग घाला घाला. मसालेदार करावं जरा. आता झणझणीतच आहे. मग. थोडा कढीपत्ता घाला मस्तपैकी. त्यानंतर फोडणी झाली कर थोडंसं लालसर लसूण करायची. आणि त्यानंतर हे वाटलेलं वाटण जे खोबऱ्याचं आपण केलेलं आहे, मिरची लसूण जिरं हळद घालून. हां हळद घालून पाणी देऊ? हो हो, ह्याच्यात पाणी देऊ. बघा बरं. नाही ह्या भांड्यात टाका. भांड्यात टाकू. हो हो. ते भांडं विसळायचं आणि त्यात पाणी घालायचं. हा, म्हणजे वाया जाऊन आपलं. गरम गरम भात आणि हे सार खायला एकदम हे मस्त ज्याला लागतं. पित्त वगैरे असतं, पित्ताची बॉडी असते ना थोडी, त्याने हे कोकमाचं सार महिन्यातून 1-2 वेळा तरी खावं. अच्छा. थोडंसं पाणी टाकून टाकतो की आपल्याला टाकू? चण्याची पिठी लावायची आहे, घट्ट पाहिजे असं. आता आपल्याला फक्त एक बाव हे घ्यायचं. हे काय, हे बाऊल आहे. हां, आता काय पाहिजे काकू? आता मी ह्याच्यात थोडं मीठ टाकणार. कशात? चवीपुरतं मीठ टाकणार कढीमध्ये.
थोडंसं यायला तांदळाची पिठी थोडं पाण्यामध्ये पातळ करून थोडं आणखी जर घट्ट पाहिजे असेल तर ते लावायचे असते. मी 1 चमचा तांदळाची पिठी घेतली. याच्यात थोडंसं पाणी घालायचं. घाला काय मी तुम्हाला घाबरतोय हो. अरे असं नाही. अरे हो नका. मी एवढं बबड्या म्हटलं तुम्हाला लाडाने किंवा प्रेमाने तेच आणि तुम्ही मला घाबरता काय? तेच तुमच्या बबण्याचीच भीती वाटते मला. मी तुम्हाला आणखी काही नाही बोलणार. अच्छा, आणखी काय म्हणजे काय नाही बोलणार? तुम्ही म्हणाल की आणखी काय ह्यानी म्हणजे ह्यांच्या बबण्याने खूप हे केलं तर मला पण पडल्या वगैरे. म्हणून मी आपलं जरा पाणी सुद्धा घाबरून टाकतोय काकूंना. नाही नाही, हे झालं की थोडं आपल्याला घट्ट पाहिजे असेल ना हां, तेव्हा हे थोडीशी पेस्ट ह्याच्यात टाकायची. तांदळाची पिठी पेस्ट करून टाकल्यानंतर जरा घट्टपणा येतो. घट्टपणा येतो आणि चांगलं ढवळायचं. ढवळा ढवळा. रंग छान आलाय हो. हो हा ते हे जर पाट्यावरची वाटण आपण वाटलं ना त्याला आणखी एक मस्त चव येते. कोकणामध्ये कैरीचं कोकमाचं ह्याची सारं जास्त केली जातात. आगळ भातावरती वगैरे, भातावरती पण आम्ही घेतो कधी कधी घट्ट असं नारळाचं दूध काढं. आणि हे कोकणात जास्त पदार्थ चालतात. आणि आता पावसाळा हिवाळा या ऋतूमध्ये या गोष्टी खूप जातात. वा, आता ह्याच्यात काय घालायचं राहिलंय? आता आपल्याला हे वाटणाला उकळाली आहे. आपल्याला जेवढं आंबट पाहिजे तेवढंच कोकमाचा रस टाकायचा. मी 3 ते 4 चमचे टाकते म्हणजे थोडं आंबट होईल. ठीक आहे, अजून एखादं घाला. नको जास्त आंबट आहे, ते कोकणातले कोकम आहेत. असे वय अस्सल येत होय. हां प्रचंड आंबट. ठीक आहे ठीक आहे, मी आपलं सहज म्हणलं. आम्ही जेव्हा गावाला जातो ना तेव्हा आता आपल्याकडे कसं आलात या वगैरे असं आपल्याकडे म्हणतात ना, तर आम्ही जेव्हा आता कोकणात जातो तेव्हा असं बाहेरून कुठून तरी जाऊन ओटीवरती आम्ही जाऊन बसलो. ओटी म्हणजे घराचं आहे की त्याच्यावरनं आमची जी काकू आहे ती काकू येते. मिले आता आला वर्षभर होतं पुढे गणपतीत का नाही आला? हां, तुला आता काकूची आठवण आली वाटतं? काकू मी येली एका जीवन काही फोन तरी तुला करतोस का? काय नाही. आणि मग थोड्या वेळ झालं काकू जरा नॉर्मलवरती आली. चला आंबील करून ठेवली, वाईच पी आणि वाईच पासल घे आणि मग काय करायचं करून घे. गाव हुडकायला जाऊ नको, तुला आताच सांगते. येतं वाईच पासल घे आणि मग काय ते पड, नंतर मग काय ते कर. पासल हा शब्द काय? झोपण्याला म्हणतात पासल. पासल घे, पासल घे, वाईच पासल. वाईच म्हणजे थोडी झोप घे. झोप घे रे. हे शब्द कोकणात. वाईच नकावडी म्हणजे अगदी पेज कोणाला नकावडीच आहे, मला जादा नको नकावडीच आहे. कोकणामध्ये कोणाला काकांना काकूंना जर हाक आपण मारली काको म्हणजे आता समजा हिने मला हाक मारली, ए आशिष किंवा दारानं कोणतरी केलं, अण्णा आहेत काय? तर अण्णा एवढंच करतात. आणि पासल घे म्हणजे थोडी विश्रांती, झोप थोडासा. कोकणातले असे खूप वेळचे शब्द आहेत. म्हणजे आता अशोक नाव असेल तरी त्याला अशोक म्हणून हाक मारणार. असं किंवा प्रभाकर नाव आहे तर आपण शॉर्टकट प्रभू म्हणतो, तर नाही परभ्या. आता आम्ही पण घरी गावाला वगैरे गेलो तर आम्हाला नावाने नाही हाक मारणार, टोपण नाव असं. नाहीतर मग कॉमन बबन किंवा बाय. काय गो बाय कधी आली? त्याच्यामुळे मला तुम्ही आज बबन केलं. वा. तर आज काकूंनी आपल्यासाठी जे काही अप्रतिम पदार्थ केले, अस्सल कोकणातल्या गप्पा झाल्या, कोकणातले शब्द जाणून घेता आले. आता इथे कोकमाचं सार छान तयार होते, उकळी आलेली आहे. तुम्ही कशाला वेळ वाया घालवत देताय? बबने आणि बायो पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण कोकमाचं सार तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर त्यात ठेचलेली लसूण, हिंग, कढीपत्ता घालावा. लसूण लालसर झाली की त्यात तयार वाटण घालावं आणि थोडंसं पाणी घालावं. त्यानंतर थोडीशी तांदळाची पिठी घेऊन त्यात थोडंसं पाणी घालून ते नीट ढवळून घेऊन त्यात ओतावं. आता एक उकळी येऊ द्यावी. त्यानंतर आवडीनुसार त्यात कोकमाचं पाणी घालावं. गरमागरम कोकमाचं सार तयार आहे. हा आठवडा संपूर्णपणे कोकणातल्या पदार्थांचा आणि आजच्या भागामध्ये कोकणातल्या आरतीताई शेडगे आणि त्यांचा मुलगा आशिष शेडगे इथे आले. आणि खरंच तुमच्याकडे बघून मला तसं म्हणावंच वाटते की जी कोकणातली माणसं आहेत ना, अशी बोलायला प्रेमळ, वरून फणसासारखी आतून गोड. काकू तशाच आहेत आपल्या, है ना? खरं. मध्येच त्या मला बबनाई म्हणाल्या, मध्येच जरा रागानी बघू लागल्या. जरा काकू आपल्या टिपिकल कोकणातल्या आहेत. पण छान वाटलं काकू मला तुम्ही इथे आलात. तुम्हाला कसं वाटलं? मला पण आवडलं की मला वाटलं नाही की मी हे अशा रेसिपी दाखवायला मला हा मोकळा मिळेल आणि हा मंच मिळेल म्हणून. पण बरं वाटलं मला. तुला कसं वाटलं रे मित्रा? मला एकदम छान वाटलं. आपली संस्कृती एवढ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे माध्यम आहे म्हणून. थँक्यू सो मच. आणि ह्या ज्या ताई आहेत आपल्या,
ह्या कोकणातले अस्सल पदार्थांचे डबे इतरांच्या घरी पोहोचवतात, हो की नाही? असेच छान हे काम करत राहा. खवईगिरी तुमच्या घरात आहे, ती परंपरा टिकून ठेवा. आणि आता ही जी काही आपण कोकमाचं सार केलेलं आहे, कोकमाचं सारच आहे ना? येस, कोकमाचं सार आणि हुलग्यांची भाजी. हुलग्याची भाजी. हे खायचं कशा बरोबर? हे नाचणीची भाकरी बरोबर खायचं खूप छान लागते. ठीक. आणि आता हिवाळा चालू आहे, त्या हिवाळ्यामध्ये ह्या गोष्टी खाव्यात. आणि याच्यावरती कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. टाका. ते मी टाकते. मग वा. आता आम्ही हे दोन्ही पदार्थ करतो मस्तपैकी फस्त. पण त्याआधी आपल्या काकू इथे आल्या, स्वयंपाकाशी निगडीत त्या काम करतात, म्हणून तुमच्यासाठी प्रेमाची भेटवस्तू. चला, आम्ही आता हे पदार्थ करतो फस्त. तुम्ही घ्या निरोप मस्त मंडळी. पण त्याआधी गुरुवार आणि शुक्रवार आपल्या या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत मधुराजी बाचल असणार आहेत, ज्या तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या अप्रतिम शेफ आहेत. तर त्यांना जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही तुमच्या मनातल्या स्वयंपाकाशी निगडीत शंका असतील, तर आमचा खाली नंबर आहे, त्यांना विचारा. शंकेचं निरसन आम्ही ताबडतोब करू. ओके, चला भेटूया पुढच्या भागात. हे पदार्थ आम्ही खातो. तोपर्यंत पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, चव महाराष्ट्राची.